एका यशस्वी माणसाची ही गोष्ट आहे. तो आधी जमिनीवर होता, लोकांना मदत करणारा होता, पण एक दिवस त्याला मोठं यश मिळालं आणि हळूहळू तो माणूस लोकांपासून दूर जाऊ लागला. आता प्रश्न असा पडतो की तो बदलला की त्याच्या यशाने त्याला बदलवलं. खरं म्हणजे यश मिळवण्यापेक्षा ते यश पेलणं खूप कठीण असतं, कारण यशाच्या पालखीसोबत दोन गोष्टी जोडीने येतात: अभिमान आणि गर्व. यातला एक तुम्हाला उंचीवर नेतो तर दुसरा रसातळाला नेतो. आज आपण याच दोन शब्दांमधली ती सूक्ष्म रेषा समजून घेणार आहोत. बघा, जेव्हा आपण एखादं कठीण शिखर सर करतो, रात्रीचा दिवस करून परीक्षेत यश मिळवतो किंवा आपल्या कष्टानं स्वतःचं घर उभं करतो, तेव्हा ऊर भरून येतो ना. त्यावेळी तो जो डोळ्यातला ओलावा आणि चेहऱ्यावरचं तेज असतं ना, तोच असतो अभिमान. खरं तर अभिमान हा शब्द संस्कृतमधून आला आहे. हा शब्द अभि म्हणजे च्याकडं आणि मान म्हणजेच आदर या दोन भागांपासून बनला आहे. याचा मूळ अर्थ होतो स्वतःकडं आदरानं पाहणं किंवा स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवणं. हा अभिमान खूप शुद्ध असतो, कारण तो कोणाकडून उसनं घेतलेला नसतो, तर तुमच्या स्वतःच्या घामावर आणि कष्टावर उभा असतो. जेव्हा आपण म्हणतो की मला मराठी असल्याचा अभिमान आहे किंवा मला माझ्या मेहनतीचा अभिमान आहे, तेव्हा आपण कुणालाही कमी लेखत नसतो, तर आपण आपल्या अस्तित्वाचा सन्मान करत असतो. संतांनीही सांगितले की स्वधर्माचा किंवा स्वकर्तृत्वाचा अभिमान असावा, कारण तो तुम्हाला पाय जमिनीवर ठेवून जगण्याची प्रेरणा देतो. पण याच अभिमानाचा गर्व किंवा अहंकार व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही. अहंकाराचे धोके ओळखून संत नामदेव महाराज पांडुरंगाकडं आर्त विनवणी करतात. ते म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. नामदेवराय देवाला विनंती करत आहेत की जो तुझा भक्त आहे, जो चांगल्या मार्गावर चालणारा माणूस आहे, त्याला अहंकाराचा किंवा गर्वाचा स्पर्शही होऊ देऊ नकोस, कारण अहंकार हे सर्व दुःखाचं मूळ आहे. गंमत म्हणजे अहंकार झालेल्या व्यक्तीला आपण अहंकारी आहोत हेच मुळी कळत नाही, आणि जगाने कितीही सांगितलं तरी ते त्याला पटत नाही. इतिहास साक्षी आहे, ज्या ज्यावेळी माणसाची मान गर्वानं ताठ झाली, त्याचवेळी नियतीने ती नमवायला देखील वेळ लावला नाही. रावणाचंच उदाहरण घ्या किंवा हिरण्यकश्यपूचं. त्यांच्याकडं काय नव्हतं, ज्ञान होतं, शक्ती होती, अमाप संपत्ती होती, पण त्यांच्या मीपणानं त्यांच्या सर्व गुणांना गिळून टाकलं. याचा सर्वात मोठा फटका कुठं बसतो माहिती आहे? आपल्या नात्यांमध्ये. गर्विष्ठ माणसाला असं वाटतं की जग त्यांच्याभोवती फिरते, पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की त्याच्या वागण्यातील ताठरपणामुळं त्याची हक्काची किंवा जवळची माणसं त्याच्यापासून दुरावली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर अनेकदा घरातले मोठे लोक आपल्या अनुभवाचा अभिमान बाळगण्याऐवजी त्याचा गर्व करू लागतात. मी सांगतो तीच पूर्व दिशा, किंवा तुम्ही अजून पोरटोर आहात, तुम्हाला काय कळतंय, असा ताठरपणा जेव्हा येतो तेव्हा संवादाची दारं बंद होतात. मुलं घाबरून गप्प बसतात आणि त्यांच्या मनातलं प्रेम हळूहळू कमी होऊ लागतं. खरं तर इथं अनुभवाचा सन्मान व्हायला हवा होता, पण गर्वामुळं तिथं भीती आणि अंतर निर्माण होतं. म्हणूनच आपल्याकडं म्हटलं जातं की गर्वाचं घर खाली. गर्वाच्या उंच शिखरावर माणूस पोचतो खरा, पण तिथं तो पूर्णपणे एकाकी असतो. म्हणूनच आपण अहंकाराच्या जाळ्यात अडकलोय की नाही याची वेळोवेळी चाचपणी करणं गरजेचं असतं. पण ही चाचपणी कशी करायची आणि आपण नेमकं कुठं आहोत हे आपण पुढं पाहणारच आहोत. पण आधी गर्व हा शब्द नीट समजून घेऊयात. मराठी ही इंडो आर्यन भाषा कुटुंब समूहातील भाषा असल्यामुळं तिच्यावर संस्कृतचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळं गर्व हा शब्द जवळजवळ मूळ अर्थासह मराठीत आला. याचा अर्थ उन्मत्तपणा, स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना किंवा आधी म्हटल्याप्रमाणे अहंकार असाही होतो. म्हणजेच मराठीत आपण हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरतो, पण हिंदीत मात्र हाच शब्द चांगल्या अर्थाने म्हणजेच अभिमान म्हणूनही वापरला जातो. मग आता आपण हे ओळखायचं कसं की आपण नेमकं कुठं आहोत? तर एक साधं गणित लक्षात ठेवा. संवाद साधताना जर तुमच्या शब्दांनी समोरच्याला प्रेरणा मिळत असेल तर तो तुमचा अभिमान आहे, पण जर तुमच्या शब्दांनी समोरच्याला स्वतःच्या कमीपणाची जाणीव होत असेल तर तो तुमचा गर्व आहे. गर्व हा एखाद्या फुग्यासारखा असतो, जो दिसायला मोठा असतो पण आतून पूर्णपणे मोकळा असतो. एक छोटीशी टाचणी देखील त्याला संपवू शकते. पण अभिमान हा वटवृक्षासारखा असतो, जो स्वतः उंच असतोच पण सावलीत येणाऱ्याला सुद्धा आधार देतो. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की माणसानं आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हावं, पण यश डोक्यात जाऊ देऊ नये. आपल्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगावा, पण त्याचा गर्व करू नये, कारण अभिमान आपल्याला प्रगतीकडे नेतो आणि गर्व अधोगतीकडं. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.